अँगल्स ऑफ ट्रायंगल मधले काही प्रॉब्लेम आहेत, थोडेसे वेगळ्या टाईपचे आहेत, सिम्पलच आहेत, त्याला ऑब्जेक्टिव्ह सेन्स पण आहे या टाईपच्या प्रॉब्लेमला. तर ते आपण आता डिस्कस करू. जवळपास हे संपत आलंय, हे शेवटचं युनिट आहे ह्याच्यामधलं. तिथे एकदा बघा ना. ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय, याला 2 ने डिवाइड कर दो. a/2 प्लस b/2 प्लस c/2 इज इक्वल टू पाय/2. डिवाइड बाय 2 कर दो, इकडे शिफ्ट करो. a/2 प्लस b/2 इज इक्वल टू पाय/2 माइनस c/2. टॅन घेऊ दोन्ही साईडला. टॅन a/2 प्लस b/2 इज इक्वल टू टॅन पाय/2 माइनस c/2. टॅन a/2 प्लस b/2 इज इक्वल टू, याला टॅन घेतलं, इकडे टॅन ह्या साईडला, तिकडे पण असं करता येते. टॅन हे एक फंक्शन आहे, जसं आपण दोन्ही साईडचं स्क्वेअर करू शकतो, दोन्ही साईडचं रूट घेऊ शकतो, तसं हे टॅन पण घेतात. तर टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 माइनस टॅन ए इंटू टॅन बी. टॅन ए प्लस बी इक्वल्स टू टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 माइनस टॅन ए इंटू टॅन बी. आणि इकडे आता टॅन पाय/2 मायनस थिटा, पाय/2 मायनस थिटा फर्स्ट क्वाड्रंट आहे, ऑल पॉझिटिव्ह. पाय/2 इज प्रेझेंट, टॅन कन्वर्ट इंटू कॉट, कॉट c/2. टॅन पाय/2 मायनस थिटा कॉट थिटा. आता याला आपण टॅन a/2 प्लस टॅन b/2 upon 1 minus tan a/2 into tan b/2 is equal to cot म्हणजे 1 upon tan, cot 1 upon tan. क्रॉस मल्टीप्लाई करो, tan a/2 tan c/2 tan b/2 tan c/2 tan a/2 into tan c/2 tan a/2 into tan c/2 tan b/2 into tan c/2 tan b/2 into tan c/2 is equal to 1 minus tan a/2 into tan b/2. ये इकडे शिफ्ट करो, tan a/2 into tan b/2 शिफ्ट करेगा प्लस tan b/2 into tan c/2 प्लस tan a/2 into tan c/2 इक्वल्स टू 1. आता आपण याला याची सारीचीच असं काही घेत नाही, डायरेक्ट सॉल्व करतो. हे बेसिक रिझल्ट जो आहे ना तो घेऊन आपण प्रॉब्लेम सॉल्व करतो. पुन्हा एकदा बघू. ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय अपॉन 2 केलं, a/2 b/2 c/2 पाय/2, त्यातलं c/2 ट्रान्सफर केलं. हे ॲट ए टाइम करता येते एकदाच डायरेक्ट, तर पहिलं प्रॉब्लेम असल्यामुळं डिटेलमध्ये करून दाखवलं. c/2 इकडे मायनस करून आता दोन्ही साईडला टॅन घ्यायचं, टॅन ऑफ a/2 प्लस b/2 इज इक्वल टू टॅन ऑफ पाय/2 मायनस c/2. हे टॅन घेतलं, टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला टॅन ए प्लस टॅन बी अपॉन
1 minus tan A into tan B. Tan A plus tan B upon 1 minus tan A into tan B. Tan pi by 2 minus theta is equal to cot theta. Cot C by 2. म्हणजे कॉटला परत आपण 1 upon tan करू. Cot C by 2 ला 1 upon tan C by 2 असं घेऊ. 1 by tan नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन. Tan A by 2 into tan C by 2 plus tan B by 2 into tan C by 2. Tan A by 2 into tan C by 2, tan B by 2 into tan C by 2. यानी इकडे मल्टिप्लाय केलं आणि 1 गेला. 1 मायनस tan A by 2 into tan B by 2. फक्त हे इकडे शिफ्ट केलं. बाकी हे तर आहेच. याच्यात काही चेंज नाही. इज इक्वल टू 1. आपला असं आन्सर येतो. या टाईपचे याला सिमिलर असणारे प्रॉब्लेम आहेत. ते सगळे करून दाखवा तुम्ही. हा प्रॉब्लेम आहे. कॉट मधला आहे. इव्हन कॉटमध्ये पण सॉल्व्ह करता येते. टॅनच घ्यायला पाहिजे पण काय नाही. बघा ते ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय. पुन्हा 2 ने डिवाइड करतो. असं सेम डिवाइड बाय 2 करतो. सी बाय 2 मायनस ए बाय 2 प्लस बी बाय 2 इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस सी बाय 2. आता कॉट घेतलं तरी चालतं डायरेक्ट. cot A by 2 plus B by 2 is equal to cot pi by 2 minus C by 2. दोन्ही साईडला cot घेतलं. cot A by 2 plus B by 2 cot pi by 2 minus C by 2. आता इथं cot pi by 2 minus theta परत tan theta. इथं फॉर्म्युला आहे. cot A plus B चा फॉर्म्युला आहे. cot A plus B चा फॉर्म्युला काय? तर cot A cot B minus 1. cot A cot B minus 1 upon cot B plus cot A. cot A cot B minus 1 upon cot B plus cot A. आता इथे A B म्हणजेच A by 2 B by 2 आहे. A आणि हे B आहे. cot A cot B minus 1. cot A cot B minus 1 upon cot B plus cot A. cot B plus cot A. cot pi by 2 minus theta म्हणजे tan theta. tan C by 2. तर tan ला 1 upon cot करायचं. tan म्हणजे 1 upon cot. cot A by 2 cot B by 2 minus 1 upon cot B by 2 plus cot A by 2 is equal to 1 upon cot C by 2. आता क्रॉस मल्टिप्लाय करतो. cot A by 2 cot A by 2 cot B by 2 cot C by 2. cot A by 2 cot B by 2 cot C by 2. पुन्हा माइनस cot C by 2 minus cot C by 2 is equal to cot B by 2 plus cot A by 2. cot B by 2 plus cot A by 2. हे तिकडे फक्त शिफ्ट केलं. मायनसला फक्त प्लस केलं की संपलं. म्हणजे cot A by 2 into cot B by 2 into cot C by 2 is equal to cot A by 2 into cot B by 2 into cot C by 2 is equal to ये तिकडे शिफ्ट करो. cot A by 2 plus cot B by 2 plus cot C by 2. प्रॉब्लेम सिंपल आहे. आता घेतलेला प्रॉब्लेम सिमिलरच आहे. फक्त tan च्या ऐवजी cot आलाय. बाकी pi by 2 मधलंच आहे. पुन्हा एकदा बघा. हे आपला रिझल्ट आहे. स्टँडर्ड रिझल्ट. बेसिक प्रॉपर्टी. A plus B plus C is equal to pi. त्याला मी लगेच 2 ने डिवाइड केलं. शिफ्ट केलं तिकडं C by 2 ला. दोन्ही साईडला ह्याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम आपण tan घेतलं होतं. आता cot घेतलं. cot A by 2 plus B by 2 cot pi by 2 minus C by 2.
The cot A plus B is a formula. Cot A plus B is equal to cot A cot B minus 1. Cot A plus B is equal to cot A cot B minus 1 upon cot B plus cot A. The cot B by 2 plus cot A by 2 is equal to cot pi by 2 minus theta. Cot pi by 2 minus theta म्हणजेच tan theta. Cot pi by 2 minus theta. Pi by 2 आलं तर cot चं tan होते आणि फर्स्ट कॉट मध्ये साइन नाही बदल पॉझिटिव्ह असते. परत त्यांना कॉट मध्येच कन्वर्ट करायचं कारण सगळे कॉट मध्ये आहेत. ऍक्च्युअल मध्ये इथं tan हे कॉट पाय टू मायनस थीटा म्हणजे tan थीटा आहे. त्यांना पण कॉट करून क्रॉस मल्टिप्लाय केलं. कॉट ए बाय 2 कॉट बी बाय 2 कॉट सी बाय 2 मायनस कॉट सी बाय 2 इज इक्वल टू कॉट बी बाय 2 कॉट ए बाय 2. त्याला फक्त इकडे शिफ्ट केलं की आपल्याला आन्सर मिळते. हे लास्ट स्टेप हेच. आणखीन बघू प्रॉब्लेम. tan 2a प्लस tan 2b प्लस tan 2c. परत अजून तोच रिझल्ट. a प्लस b प्लस c इज इक्वल टू पाय. याला 2 ने मल्टिप्लाय करू. ते 2a मध्ये आहे. a बाय 2 होतं म्हणून आपण 2 ने डिवाइड केलं. आता 2a आहे. 2a प्लस 2b प्लस 2c इज इक्वल टू 2 पाय. 2a plus 2b plus 2c is equal to 2 pi. 2a plus 2b is equal to 2 pi minus 2c. 2 pi minus 2c. तर tan घेतो. Tan 2a plus 2b is equal to tan 2 pi minus 2c. a plus b plus c is equal to pi. Multiplied by 2. 2a plus 2b plus 2c 2 pi. 2 pi minus 2c. Tan घेतलं. Tan 2a plus 2b. Tan 2 pi minus 2c. आता आपण इथं फॉर्म्युला वापरू. tan a plus b चा फॉर्म्युला वापरू. इथे आयडेंटिकल वापरू. 2 pi minus theta म्हणजे फोर्थ क्वाड्रंट आहे. 2 pi minus theta फोर्थ क्वाड्रंट आहे. तिथं tan निगेटिव्ह असतो आणि 2 पाय म्हणजे झिरोच असते. तसं बघायला गेलं तर डायरेक्ट पण केलं तर चालतंय. 2 पाय म्हणजे झिरोच आहे. tan 0 मायनस 2c म्हणजे हे मायनस tan 2c येत आहे. किंवा तुम्ही असंही करू शकता. 2 पाय मायनस थीटा पहिले याला फॉर्म्युला वापरतो. tan a प्लस b tan 2a प्लस tan 2b अपॉन 1 minus tan 2a into tan 2b. Tan 2a plus tan 2b 1 minus tan 2a into tan 2b is equal to tan pi by 2 minus theta. Tan 2 pi minus theta fourth quadrant. Either tan negative 2 pi is present. 2 pi is present raised to constant tan तर ते minus tan 2c क्रॉस मल्टीप्लाय करो. tan 2a plus tan 2b is equal to minus tan 2c into 1 minus tan 2c minus 1 plus tan 2a into tan 2b into tan 2c. इकडे शिफ्ट करायचं. tan 2a plus tan 2b plus tan 2c is equal to tan 2a into tan 2b into tan 2c. पुन्हा बघू. a plus b plus c is equal to pi. याला 2 ने मल्टिप्लाय केलं. 2a plus 2b plus 2c is equal to 2 pi.
टू पाय मायनस टू सी दोन्ही साईडला टॅन घेतलं इथे टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी टॅन 2 पाय मायनस थिटा 2 पाय मायनस थिटा म्हणजेच फोर्थ क्वाड्रंट तिथे टॅन निगेटिव्ह आहे मायनस फोर्थ क्वाड्रंट टॅन निगेटिव्ह मायनस 2 पायला रेशो कॉन्स्टंट तर ते येते मायनस टॅन टू सी तर क्रॉस मल्टिप्लाय करायचं टॅन टू ए प्लस टॅन टू बी मायनस टॅन टू सी मायनस मायनस प्लस टॅन टू ए टॅन टू बी टॅन टू सी इकडे शिफ्ट करू टॅन टू ए प्लस टॅन टू बी प्लस टॅन टू सी इज इक्वल टू टॅन टू ए इंटू टॅन टू बी इंटू टॅन टू सी असं त्याचं आन्सर आलं तर परत आणखीन असंच प्रॉब्लेम आहे ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय ट्रांसफर करतो ए प्लस बी इक्वल्स टू पाय मायनस सी ए प्लस बी इक्वल्स टू पाय मायनस सी टॅन घेतो टॅन ए प्लस बी इक्वल्स टू टॅन पाय मायनस सी टॅन ए प्लस बी इक्वल्स टू टॅन पाय मायनस सी टॅन ए प्लस बी टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 minus tan A into tan B. Tan A plus tan B upon ते कॉड घेऊ आपण चालतंय टॅन घेतलं तरी प्रॉब्लेम नाही टॅनच्या ऐवजी आपण कॉड घेऊ म्हणजे डायरेक्ट येईल कॉडमध्ये आहे प्रॉब्लेम टॅननं पण येत आहे काही अडचण नाही पण नंतर टॅनला पण आपण कॉड करायचं कन्वर्ट करता येते पण हे डायरेक्ट आहे तर कॉट ए प्लस बीचा फॉर्म्युला कॉट ए कॉट बी minus 1 upon cot B plus cot A. Cot A plus B is the formula. Cot A cot B minus 1 upon cot B plus cot A. The cot pi by 2 minus theta. Cot pi by 2 minus theta. The pi by 2 minus theta. Hey, pi minus theta. Second quadrant है. The cot negative असतो. Pi minus theta. Second quadrant. Cot negative minus आणि पायला रेस्ट बदलत नाही कॉट सी पाय आणि 2 पायला रेस्ट कॉन्स्टंट असतो पाय बाय 2 आणि 3 पाय 2 ला आलं तर रेस्ट बदलतो क्रॉस मल्टिप्लाय करू आपण इकडं कॉट ए कॉट बी मायनस 1 कॉट ए कॉट बी मायनस 1 इज इक्वल टू मायनस कॉट बी कॉट सी मायनस कॉट सी नेला मल्टिप्लाय करायचं minus cot B cot C minus cot B cot C minus cot A cot C minus cot A into cot C ते मायनस वाले सगळीकडे शिफ्ट करतो एक कॉट ए कॉट बी आहे प्लस कॉट बी कॉट सी cot A cot B plus cot B cot C plus cot A cot C is equal to 1. First, second, third is equal to 1. प्रॉब्लेम कंप्लीट करू याच्यामध्ये आता दोन एक्झाम्पलचं कॉम्बिनेशन आहे प्रॉब्लेम सिम्पलच आहे पण हे वरती एक प्रॉब्लेम आहे आणि खाली एक आहे ते दोन्ही पण आपण ऑलरेडी घेतलेत त्या टाईपचे क्वेश्चन ए प्लस बी प्लस इज इक्वल टू पाहिजेच आहे पण त्याला कंबाईन करून आलं त्यामुळे थोडंसं हा डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन असल्यासारखं आहे त्याचा ऑब्जेक्टिव्ह सेन्स त्याला फार नाही आहे पण त्यातनं आपल्या कन्सेप्ट क्लिअर होतात त्यामुळे आपण हे बघू तर मी आता लेफ्ट साईड घेतो कॉस ए मायनस कॉस बी हा एक ग्रुप तयार करतो इकडे 1 प्लस कॉस सी त्याच्यानंतर पुन्हा कॉस ए प्लस कॉस बी
कॉस ए प्लस कॉस बी इतना माइनस कॉमन कर दो 1 माइनस कॉस ए माइनस कॉमन कर लेते 1 माइनस कॉस ए तो फार्मूला कॉस ए माइनस कॉस डी तो फार्मूला माइनस 2 साइन सी प्लस डी बाई 2 इंटू साइन सी माइनस डी बाई 2 1 प्लस कॉस सी त्याचा पण फॉर्म्युला आहे पहिले हे बघू आपण कॉस सी मायनस कॉस डी मायनस 2 साइन सी प्लस डी बाय 2 इंटू साइन सी मायनस डी बाय 2 1 प्लस कॉस सी इज इक्वल टू 2 कॉस स्क्वायर सी बाय 2 1 प्लस कॉस ए 2 कॉस स्क्वायर ए बाय 2 कॉस सी प्लस कॉस डी 2 कॉस सी प्लस डी बाय 2 into cos c minus d by 2 cos c plus cos d 2 cos c plus d by 2 into cos c minus d by 2 1 minus cos c 2 sin square c by 2 1 minus cos c 2 sin square c by 2 sin a plus b by 2 आणि cos a plus b by 2 याची फॉर्म्युला आपण वापरू या ठिकाणी a plus b plus c is equal to पाय असतं ना sin a plus b by 2 म्हणजे cos c by 2 असते sin a plus b by 2 म्हणजे cos c by 2 आणि cos a plus b by 2 म्हणजे sin c by 2 असते आता तो रिझल्ट वापरू a plus b plus c is equal to पाय इथं sin a plus b by 2 म्हणजे cos c by 2 आणि cos a plus b by 2 म्हणजे sin c by 2 हे minus 2 sin a plus b by 2 cos c by 2 into sin a minus b by 2 cos c by 2 into sin a minus b by 2 plus 2 cos square c by 2 cos square c by 2 upon 2 इथे cos a plus b by 2 म्हणजे sin c by 2 cos a plus b by 2 sin c by 2 cos a plus b by 2 हे sin c by 2 2 sin c by 2 into cos a minus b by 2 into cos a minus b by 2 minus 2 sin square c by 2 इथं मी a plus b plus c is equal to पाय हा रूल अप्लाय केला कॉमन कर दो 2 cos c by 2 कॉमन 2 cos c by 2 कॉमन cos c by 2 कॉमन माइनस sin a minus b by 2 फक्त 2 cos c by 2 कॉमन कर ले माइनस sin a minus b by 2 प्लस cos c by 2 cos c by 2 पुन्हा 2 sin c by 2 कॉमन 2 sin c by 2 add number 2 sin c by 2 common cos a minus b by 2 ये common cos a minus b by 2 minus sin c by 2 ते घेतला minus 2 sin c by 2 तर ते sin c by 2 राहिलं परत आता ह्याला फॉर्म्युला वापरू फक्त मी आता ते स्टार्टिंगला घेतो आणि हे नंतर घेतो हे मायनस आहे हे सेकंड टर्म घेऊ आणि हे फर्स्ट cos c plus d by 2 cos c by 2 म्हणजे sin a plus b by 2 इथं cos c by 2 म्हणजे sin a plus b by 2 a plus b plus c is equal to पाय जरूर आणि इथं sin c by 2 म्हणजेच cos a plus b by 2 आपण 2 असले की चेंज होते cos sin होते sin चं cos होते तर हे 2 2 कॅन्सल इवन म्हणजे cos by sin चं cot पण करता येते तर ते cot c by 2
ब्रॅकेट कॉस बाय साइन कॉट सी बाय टू. ह्याला फॉर्म्युला वापरतो. कॉस सी बाय टू म्हणजे साइन ए प्लस बी बाय टू. साइन ए प्लस बी बाय टू. कॉस सी बाय टू म्हणजे साइन ए प्लस बी बाय टू मायनस साइन ए मायनस बी बाय टू. मायनस साइन ए मायनस बी बाय टू. कॉस सी बाय टू म्हणजे हे पहिलं कॉस सी बाय टूची व्हॅल्यू साइन ए प्लस बी बाय टू आणि नंतर हे जे आहे मायनस साइन ए प्लस बी बाय टू ते सेकंड टर्मला घेतलं, फक्त चेंज केलं. हे पहिल्यांदा घेतलं कॉस सी बाय टू, त्याची व्हॅल्यू पण ठेवलंय. कॉस सी बाय टू म्हणजे साइन ए प्लस बी बाय टू मायनस साइन ए मायनस बी बाय टू. इथे पण असं होतं कॉस, इथे चेंज करायची गरज नाही. कॉस ए मायनस बी बाय टू प्लस कॉस ए मायनस बी बाय टू प्लस साइन, इथे मायनस आहे या ठिकाणी, मायनस साइन सी बाय टू म्हणजे कॉस ए प्लस बी बाय टू. साइन सी बाय टू म्हणजे कॉस ए प्लस बी बाय टू. त्याचा फॉर्म्युला पुन्हा साइन सी मायनस साइन डी आणि कॉस सी प्लस कॉस डी. फॉर्म्युला डायरेक्ट रफमध्ये वापरून व्हॅल्यू ठेवली तरी चालते, तर तुम्हाला काय म्हणून सांगतो. कॉट सी बाय टू साइन सी मायनस साइन डी म्हणजे टू कॉस सी प्लस डी अपॉन टू साइन सी माइनस साइन डी टू कॉस सी प्लस डी अपॉन टू इंटू साइन सी माइनस डी बाय टू. सी माइनस डी अपॉन टू साइन सी माइनस साइन डी टू कॉस सी प्लस डी अपॉन टू इंटू साइन सी माइनस डी बाय टू डिवाइडेड बाय खाली आता कॉस सी प्लस कॉस डी टू कॉस सी प्लस डी अपॉन टू cos c plus cos d to cos c plus d upon 2 into cos c minus d upon 2 sin c minus sin d to cos c plus d by 2 into sin c minus d by 2 cos c plus cos d to cos c plus d by 2 into cos c minus d by 2. पहला सॉल्व करो, ये प्लस बी माइनस बी कैंसिल, प्लस ए माइनस ए कैंसिल, और माइनस बी प्लस बी कैंसिल, प्लस ए माइनस ए कैंसिल, ये कॉट सी बाय 2 ब्रैकेट टू कॉस ए बाय 2 प्लस ए बाय 2 ए अपॉन 2 टू कॉस ए बाय 2 टू कॉस ए बाय 2 प्लस ए बाय 2 ए आणि परत हे 2 ए होत आहे, पण हे अपॉन 2 आहे. तिकडे बी बाय 2 प्लस बी बाय 2 म्हणजे बी अपॉन 2 इंटू साइन बी बाय 2 डिवाइडेड बाय टू कॉस ए बाय 2 प्लस ए बाय 2 ए अपॉन 2 टू कॉस ए बाय 2 इंटू कॉस माइनस बी बाय 2 माइनस बी बाय 2 माइनस येत आहे, कॉस माइनस कन्सिडर करायची काही गरज नाही. कॉस माइनस बी बाय 2 आहे, but cos of minus theta is always plus cos theta. 2 cos a by 2 cancel, cot c by 2 into sin b by 2 upon हे प्लसच असतं, cos of minus theta plus cos theta, sin upon cos tan b by 2. cos तर मायनस कन्सिडर करायची गरज नाही. परत इथं बघू आपण हा प्रॉब्लेम. ह्या प्रॉब्लेम नंतर ही
युनिट आपलं संपतंय, चॅप्टर संपल्यासारखंच आहे. तर आपण एकदा परत रिवाइज करू. हे कॉस ए मायनस कॉस बी चा एक ग्रुप केला, हे 1 प्लस कॉस सी, कॉस ए प्लस कॉस बी, हे मायनस कॉमन 1 मायनस कॉस सी. तर कॉस सी मायनस कॉस डीचा फॉर्म्युला मायनस 2 साइन सी प्लस डी बाय 2 इंटू साइन सी मायनस डी बाय 2, 1 प्लस कॉस सी टू कॉस कर सी बाय 2, कॉस सी प्लस कॉस डी टू कॉस सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी बाय 2, 1 मायनस कॉस सी टू साइन स्क्वेअर सी बाय 2. फॉर्म्युला सब मल्टिपल अँगल्स. आता ए प्लस बी प्लस सी इजिकल टू पाय असताना साइन ए प्लस बी बाय 2 म्हणजे कॉस सी बाय 2 असते, कॉस सी बाय 2, आणि कॉस ए प्लस बी बाय 2 म्हणजे साइन सी बाय 2 असते. साइन ए प्लस बी बाय 2 म्हणजे कॉस सी बाय 2, कॉस ए प्लस बी बाय 2 म्हणजे साइन सी बाय 2. तेच कॉमन करायचं होता. 2 कॉस सी बाय 2 कॉमन मायनस साइन ए मायनस बी बाय 2, 2 cos c by 2 common plus cos c by 2, 2 sin c by 2 common, cos a minus b by 2 हे common, 2 sin c by 2 minus sin c by 2. आता cos c by 2 चा फॉर्म्युला cos c by 2 म्हणजे sin a plus b by 2, cos c by 2 म्हणजे sin a plus b by 2 आणि sin c by 2 म्हणजे cos a plus b by 2. हे ठेवून द्यायचं इथं. याच्यात सुद्धा आपण हा फॉर्म्युला वापरला, a प्लस बी प्लस सी इजिकल टू पाय. कॉस सी बाय 2 ला साइन ए प्लस बी बाय 2 घेतला आणि साइन सी बाय 2 ला कॉस ए प्लस बी बाय 2. पुन्हा फॉर्म्युला फॅक्टरायझेशन साइन सी मायनस साइन डी टू कॉस सी प्लस डी हे सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2, परत कॉस सी प्लस कॉस डी टू कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2. याला आता प्लस बी मायनस बी कॅन्सल, प्लस ए मायनस ए कॅन्सल, हे कॉट सी बाय 2 2 कॉस ए बाय 2 प्लस ए बाय 2 ए अपॉन 2, हे 2 कॉस ए बाय 2 साइन बी बाय 2 प्लस बी बाय 2 बी अपॉन 2, हे 2 कॉस ए बाय 2 इंटू साइन बी बाय 2 आणि हे 2 कॉस परत ए बाय 2 इंटू कॉस मायनस बी बाय 2, 2 cos a by 2 into sin b by 2, 2 cos a by 2 into cos minus b by 2, cos of minus theta plus cos theta, 2 cos a by 2 cancel, हे cot c by 2 into tan b by 2. हे झालं त्याचं ॲन्सर. अशा पद्धतीने आपण हे प्रॉब्लेम कंप्लीट केलेला आहे.